सध्या पोरींना नोकरी करणारा नवरा हवा असतो, त्यातच शेतकरी नवरा मात्र नको ग बाई हे चित्र राज्यामध्ये सर्व ठिकाणी पाहायला मिळतंय। यामुळेच गावोगावी शेतकरी मुलांची लग्नाविना वय वाढू लागलेली आहेत। एका बाजूला हा आता एक सामाजिक प्रश्न म्हणून गांभीर्यानं समोर येतोय, मात्र या सर्व भूमिकेला छेद देणारा अनोखा विवाह सांगोल्यातल्या बलवडी या गावामध्ये पाहायला मिळाला। एका डॉक्टर तरुणीनं शहरातील नोकरी करणाऱ्या मुलाऐवजी शेतीमध्ये कष्ट करून यश मिळवणाऱ्या शेतकरी तरुणाची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे। या विवाहामुळे समाजातील ठराविक समजुतींना छेद मिळालेला असून शेती आणि शेतकऱ्यांविषयी सकारात्मक संदेश दिला जातोय। ही जोडी इतरांसाठी देखील नवा आदर्श ठरू शकते। तसं विचार करायला गेलं तर आता सर्व्हिसचा विचार करायला गेलं तर माझे पप्पा पण एक टीचर आहेत, ते पण गव्हर्नमेंट जॉब करतात, पण त्याच्यातून जेवढं भेटतं ते आम्हाला माहिती आहे, आम्ही घरी कसं चालवतो त्याच्यातून। त्याच्यापेक्षा म्हणजे शेतीतून किती उत्पन्न भेटतं हे मला म्हणजे सांगितलं माझ्या घरच्यांनी की त्यांचं इन्कम किती येतं वर्षाचं, मग चांगलं आहे ना। नोकरीत असं मिळत नाही। हां, म्हणजे नोकरी करत असेल तर त्याच्याबरोबर आपण दुसरं पण काहीतरी कंबाईन करतो ना, मग जर शेती म्हणजे करावं लागतं, जेवढं जॉबमधून नाही भेटत तेवढं तिकडून भेटतं शेतीतून। मग स्थैर्य चांगलं मिळू शकेल असं वाटलं तुला? हां, तिचं व्यवस्थित होतंय, तिचं कल्याण होतंय, तिचं चांगलं होतंय म्हणल्यावर काय अडचण आहे? शेतकरी पोरींच्या बापासाठी तुम्ही काय आव्हान कराल? जी शेतकरी मुलांना नाकारतात अशांसाठी काय विचार कराल? जिथं मुलगा चांगला आहे, शेती चांगली आहे, स्वभाव चांगला आहे आणि तिथं द्यायला काहीच अडचण नाही ना। दृष्टीने एकदम अतिशय योग्य घेतले, अतिशय योग्य निर्णय आहे। तिला मुलीला विचारूनच सगळं केलेलं आहे। मुलांवर आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून संस्कार केलेत की शेतातलं काम करायचं, प्रत्येक गोष्ट म्हणजे हे करायचं, जे शेती पण शिक्षण पण, असं मुलांना आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं। सुट्टी दिवशी आम्ही मुलांना शेतात घेऊन जातो आणि आम्ही स्वतः शेती घरच्या घरीच करतो, शक्यतो ठराविक वेळेसच आम्ही रोजगारांना लावतो आणि त्यामुळे आमच्या मुलांना असं शेती अवघड वाटण्याचं काहीच कारण नाही, त्यामुळे आम्ही जावई शेतकरी स्वीकारला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।